बाबांचे शिष्य सगळ्या जातीत आहेत. मराठा, वंजारी, माळी, साळी, गोंधळी, हटकर, धनगर, मातंग, कोणत्याच जात नाही म्हणायचं नाही. भिल्ल, टकारी, सगळ्या जातीतल्या लोकांनी प्रेम दिलं होतं. पण काही असतात दुष्ट, त्यांना दुसरी जात नसते. हां हो बरोबर आहे ना बाबा. त्यांनी एवढा प्रयत्न केला महाराज. गादी काय आहे एक सांगू का महाराज, पटतंय का नाही की तुम्हाला? हे बघा, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. अरे आमच्या इथं एवढे माणसं आमचे असून ह्याला कुठून आणले? हे कुठला हटकर धनगराचा आहे काय? काय ही भाषा येते शेवटी माणसाच्या तोंडामध्ये, कोणताही समाज असो तो. हा हा तेव्हा आताच नाही, पूर्वीपासून आहे. येऊ नये असं, आणि ज्याच्यासाठी कष्ट घेतले या गोष्टी येऊ नयेत, ज्याचे आम्ही अनुयायी आहोत येऊ नयेत. छत्रपती शिवरायांच्या सांगा बरं मला, सैन्यामध्ये कोण कोण होते? मला यादी द्या, कुठल्या कुठल्या जातीचे होते? पण माझ्या राजाने कधीच भेदभाव केला नाही. उलट एखाद्याचा हातपाय तुटलेला असेल तर राजा तिथं जायचा. असंच सातारा परिसरामध्ये राजे फिरत असताना गुरुजी एका झोपडीतून एक जण बाहेर निघाला. दोन्ही हात नाहीत, इथून तुटलेले दोन्ही हात. तो बाहेर निघाला आणि राजे दिसल्याबरोबर लोक सगळे दंडवत घालीत होते, मुजरा करत होते, आणि हा तिथं जाऊन रडायला लागला. राजाने ओळखलं, 8 वर्षे माझ्यासोबत राहिलास. छत्रपतींचा मावळा कधी रडत नसतो, तो लढत असतो. रडतोयस काय? राज त्याच्यासाठी रडत नाही. तुम्हाला राजा होताना पाहायचं होतं मला. एक हात तुटला होता तेव्हा सुद्धा शेकडो शत्रूला मी मारलं एका हातात तलवार घेऊन, पण दुसराही हात शत्रूने तोडला. मी रडतोय याच्यासाठी. तुम्ही माझ्या समोर हो. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती आज तक. दारातली तुळस आणि मंदिराचा कळस आजपर्यंत जिवंत आहे. त्या महानायकाचे उपकार आहेत आमच्यावर. आणि त्या हाताशी करून तो रडत होता आणि म्हणत होता, एवढा मोठा महाराष्ट्राचा राजा, हिंदू हृदय सम्राट, एवढा मोठा आदर्श राजा, माझा बाप माझ्यासमोर उभा आहे, आणि या गरीब बिचाऱ्या या राजाच्या सेवकाला, या राजाला नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात नाहीत, यासाठी दुःख वाटते. तो म्हणत होता. म्हणून रडतोय राज, त्याच्यासाठी नाही रडत. शेवटचा प्रयत्न केला गेला 1951 साली. लक्ष द्या बाबा, एकादशीची रात्र, एकादशी, आणि 12 पर्यंत कीर्तन झालं बाबांचं. सगळे लोक विश्रांतीसाठी गेले. हे लोक वारीला गेले नव्हते, असले वारीला जात नसते, पिराला जाते ते. आणि ते रात्रभर जागेच होते महाराज. शेवटचा डाव टाकायचा. त्याच्या आधी एक डाव टाकला होता. क्रांतिसिंह नाना पाटील, पत्री सरकार आलं होतं, पत्री सरकार. ह्याच्या अगोदरचा डाव होता तो. इथं तरी फसेल म्हणून नाही. त्यांना जाऊन कान भरले होते, फितूर लोकांनी कान भरले होते. हा भगवान बुवा लोकांना लुटतोय देवाच्या नावावर, गडाच्या नावावर. हा देव लोकांना लुटतोय, हा देशाच्या विरोधात कार्य करतोय, देशाच्या विरोधात. आणि क्रांतिसिंह नाना पाटील सामान्य नव्हत्या. एकात-एक येऊन चाललंय माझं. आता काय काय सांगू तुम्हाला चरित्रातलं, एवढं गोड आहे चरित्र. आणि त्यांचे कान असे भरले. नाना पाटलांना राग आला. महाराज क्रांतिसिंह नाना पाटील म्हणायला असं माणसाला असं करता येत नव्हतं तेव्हा. असं करून म्हणावं लागत होतं, क्रांतिसिंह नाना पाटील. हो, ते पुण्यावरून येत असताना आळंदीच्या अलीकडं एक पिंपळगाव नावाचं गाव आहे. हे न्हावी, धोबी, शिंपी, हेला सगळं माहीत असते बघा गावातलं, कुणाच्या घरात काय शिजाले ते. सुतार, लोहार. हो, ते उगा मिशान दाढी कट करीतच महाराज घरातलं सगळंच काढून घेतात. आणि पाटील बी सांगत येत, बायकोला सांगत नाहीत पण त्याला सांगितल्याशिवाय राहत नाहीत. सगळं त्यांना माहीत. ते म्हणायला लागलं, लोक म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील आलेत, तिकडं बीडकडे चाललेत, आपल्या आपल्या घरात बसा, त्यांच्या समोर जाऊ नका, नाही तर ते सुंदरीनं मारतात.
सुंदरी ह्यांना पोरायला कळवी नाही. सुंदरी म्हणजे जाड चमड्याचा एवढा पट्टा असा इतका लांब आणि ते असं हातात धरून. नाना पाटलांच्या हातात सतत देशाच्या विरुद्ध ज्यानं कार्य केलं त्याला नाना पाटील धरायचे, बांधायचे, त्याचे पाय उलटे करायचे आणि त्याच्यावर ठोके टाकायचे आणि सुंदरीनं पाटीत मारायचं. सुंदरी म्हणजे एक सुंदरी पाटीत जोरात बसली की कातडं घेऊनच वर येते. वादीचा चाबूक जसा असतो बैलांना तसा. अशी सुंदरी होती महाराजजी. सगळे लोक त्यांना घाबरत होते. त्यांच्या पुढे उभारण्याची कोणाची हिंमत होती. ते शिंपी उगं कपडे शिवशिवीत म्हणलं. अरे काय करतात नाना पाटील, तुम्ही म्हणता त्याच्या पुढे जायचं नाही, समोर जायचं नाही. शिंपी पिंपळगावात. ते म्हणला, ते लोक म्हणले मग हे बघ तुला त्या काळात हे बघ 1000 रुपये बक्षीस, तू त्यांच्या पुढे जाऊन दाखव, तुझं नाव सांगून दाखव. महाराज म्हणले कधी यायलेत. ते म्हणला तुम्ही व्हा बाजूला, जातो मी. ते तिकडून यायलेत तोपर्यंत ह्यानं हो असं करत 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 खाली मान घालून एकदमच पुढं गेलं. पुढं गेल्याबरोबर त्यांच्या समोर जाऊन उभारलं ना, असे हात जोडले आणि त्यांच्या डोळ्याकडं असं बघितलं, चेहऱ्याकडं. नाना पाटील 6-6.5 फूट, हे 4-4.5 फुटाचा गडीनं असं बघितलं. नाना पाटलांनी असं बघितलं, असा मिशीवर ताव दिला, एवढी मोठी मिशी. आता काही आपल्या कामाच्या नाहीत. बायको अशी करायला घरी गेलो की आपल्या मिशा आता काहीच कामाच्या नाहीत मिशा, म्हणून राखीना झाले ते पोरं. काय कसला बिगडी ह्या बायका असं जाग्यावरच बसवल्यात महाराज. कसल्या बिगड्याला वाळून गेलो मी, 88 किलोचा होतो. बघू आता, जाऊ दे आता, कशाला ते काढायचं. घरी आरती असते तुमची, झाले का नाही? झालं नाही? तुमच्या पाया पडतोय, तुम्ही लग्न करू नका माझ्या. ते मृदंगाचे हातच दिले होते बघा. लई जाच आहे महाराज. आता इथून घरी जायला मला 4 वाजतात, पहाटे 4:30 वाजतात घरी जायला, परळीपर्यंत जायला. ती आरती घेऊन येते अशी तुपाची. ये आलास ये. परवा दिवशी म्हणली संक्रांत होती, साडी नाही. मी 15 दिवस झालं घरीच नाही, साडी नाही, काही नाही. गेल्या वर्षी बी असाच 15 दिवस बाबांचे हे कार्यक्रम असतात, कथा वगैरे, बाहेरच आहे महाराज. गेल्या वर्षी तर ते आजच्याच दिवशी हो घरी गेलो, पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर तिनं वरूनच सांगितलं, संक्रांतीला साडी घेतली नाही, दरवाजा काढणार नाही, गाडीतच झोपायचं. हे बघा इथं समोर बसलेत जय भगवान यूट्यूब चॅनलचे मालक, ते माझ्या सोबत होते. त्यांचं घर माझ्या समोर बाजूलाच. ते लगेच गेले होते. मी म्हणलं आता लोकांना उठवू नये, पहाटेचे 4 वाजलेत, आता उठविण्यात मजा नाही. श्रीनाथ महाराज मुंडे, मी तुमच्याकडे बाहेरच्या बैठकीत थोडा वेळ आराम करायला यायलो, तुम्ही आपला आराम करा, बाहेरची बैठक उघडून ठेवा. श्रीनाथ महाराज मुंडे म्हणले मी गणपतीच्या मंदिरात झोपलोय, तुमच्यासोबत आजपासून मला यायचं नाही, मला बोलूही नका. बायकोनं घरात घेतलं नाही, तुम्ही तुमचं बघा. पुन्हा वाजवला दरवाजा, ती म्हणली गाडीतच झोपायचं. ज्या दिवशी 15,000ची साडी घेऊन याल त्या दिवशीच तुमचा दरवाजा मी तुमचा उघडील, तोपर्यंत नाही. होय साधे असतात बायका. माझ्या बहिणींनो, नका त्रास देऊ ह्या बिचाऱ्या माणसांना, मायच्यान त्रास देऊ नका. तुमच्या पाया पडतो, ह्यांना चांगलं जगू द्या, मस्त आनंदात जगू द्या. हे त्रस्त आहेत मायबापासाठी, तुम्ही त्यांच्या मायबापाला चांगलं सांभाळा. हे खुश ह्यांचे मायबाप तुम्ही चांगले सांभाळा. यावर्षी संक्रांतीला 2,000ची साडी घेतली असली, तुम्ही जर त्यांच्या मायबापाला गोड बोलला तर पुढच्या वर्षी 4,000ची नाही घेतली तर माझ्या बहिणीला मी घेतो, मला फोन करा. पण सांभाळा, चांगलं सांभाळा. पण या 1.5 दिवसातून कोल उसात लगेच ह्यांना कारभार पाहिजे, चाव्या पाहिजे. त्यांनी काय केले जरा मागं फिरून बघा, त्यांच्या मायबापांनी काय केलंय आतापर्यंत, लगेच तुम्हाला कारभार पाहिजे. असं होत नाही. नाना क्रांतिसिंह नाना पाटील आले ना, हा पुढे जाऊन उभा राहिला. पुढे जाऊन उभारल्यानंतर असंच होतं. असं बघितल्याबरोबर त्यांनी मिशीवरून असा हात फिरविला. कोण रे तू? त्यांचा आवाज चळ कापत होते लोक. कोण रे तू? त्यानं म्हणाव का नाही, मालक पाटील मी पिंपळगावचा शिंपी आहे. महाराज कोण रे तू म्हणल्याबरोबर ते असं एवढं गळालं, इतकं असं गळालं. मी शिंपळगावचा पिंपी आहे म्हणला. असे नाना पाटील होते. हा, आणि त्यांना इथं आल्यास लोकांनी असं फितूर केलं. फितूर केल्यानंतर गडावर गेले. ती सुंदरी हात, कुठं आहेत भगवान बुवा, बोलवा त्यांना. भगवान बाबा म्हणले तर शेवे करायला म्हणले. शेवेकरी असा गार झाला महाराज. बाबा भेटायला आलेत तुम्हाला, पाटील आलेत, क्रांतिसिंह नाना पाटील, पत्री सरकार. पायात देशाच्या विरुद्ध काम केलं की पायात ते असं पालत टाकून माणसाला मारून मारून पुन्हा पायात पत्रा ठोकीत होते. पायाला पत्रा, जसं बैलाच्या ते पायाला खुराला ठोकते तसं पायाला पत्रा, खेळे मारून.
अशी माणसं करून टाकीत होते देशाच्या विरोधात. करे भगवान बुवांना बोलवा. बाबा म्हणले त्या सेवेकऱ्याला 10-15 मिनिट थांबावं लागेल त्यांना, मी पूजेत आहे. पण ते पूजेचं महत्त्व जाणणारा होता माणूस. गळ्यात माळ होती सुंदर. आणि मग ते थांबले 15 मिनिटं. भगवान बाबा आले. या पाटील बरं झालं आलात. डोळ्यात डोळे घालून आणि ते चेहऱ्यावरचं तेज आणि त्या बोलण्यातली लकब तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द नुसती गंगा वाहिली महाराजन. नाना पाटलाच्या हातातली सुंदरी कधी गळून गेली की हातच जोडले भगवान बाबांच्या पायावर डोकं. श्री संताची माथा चरणावर 2 हस्तक 1 मस्तक ठेवीत जा. आणि मग पाहिल्याबरोबर पायाच पडले. ते विरोधक होते का नाही ते पाहत होते. क्रांतिसिंह नाना पाटील असे पाया पडून उठले आणि म्हणाले, कुणी सांगितलं होतं रे मला, बोलवा त्यांना. महाराज धोत्र ढिले झाले त्याचे, कुणीकडे पळायचं कळणार झालं. बाबा काय सामान्य होते, महापुरुष महासाधू. अशा साधूचा संश्रय आपल्याला झालाय, अशा साधूंचा टच आपल्याला झालाय. काय होतंय त्यात बघा. सोडलं नाही लोकांनी. आणि पहाटेचे 4 वाजले. बाबा दररोज 2ला झोपले तरी 4ला उठायचे, 4:15ला उठायचे, टापर गुंडाळायचे असं रुमालाचं आणि बहिर्दिशेला जायचे गडाच्या खाली. त्यांना माहित होतं या लोकांना. आणि तेवढ्यात मुक्ताबाई माऊली काळे, मुक्ताबाई माऊलीची पिशवी, सगळे लोक झोपलेले होते. गर्दी होती त्यावेळी एकादशीची. आणि ते सगळे लोक झोपलेले. चोळी काढली त्यांनी बाबाच्या अंथरुणात टाकली आणि बांगड्या काढल्या फुटलेल्या आणि बाबांच्या अंथरुणात टाकल्या. एक गोष्ट नीट ऐका. नाही विसरता येत बाबांना, कोणीच विसरू शकत नाही. कुठल्याच धर्माचा आणि जातीचा विसरू शकत नाही. विसरायचं म्हणलं ते टाकलं. त्या लोकांनी हळूहळू चुळबुळ करून लोकांना उठवायला सुरू केली. अरे हे काय संत असतात का, हे काय ब्रह्मचारी असतात का, बघा 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 त्यांचं अंतरून बघा. ह्या बांगड्या फुटलेल्या बांगड्यान काय चाललंय या गडावर. नारायणगड भ्रष्ट केलाय आणि या बाबाला इथं कोणी ठेवलंय. जे सुरू केलं लोक सगळे उठले आणि बघायला लागले. लोकांना दिसायले साधे भोळे बाबडे लोक. खरंच वाटलं त्यांना एवढे मोठमोठे माणसं इथं येऊन जर हे दाखवित असतील तर. आणि तेवढ्यात बाबा आले. बाबा आल्याबरोबर काय चाललंय रे. त्यांनी सांगितलं, बाबा आता तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही, आत्ताच्या आता तुम्हाला गड सोडावा लागेल. हो, हे कृत्य असं इथं चालणार नाही. आम्ही जगाला ओरडून सांगू की हा बाबा व्याभिचारी आहे. अरे 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 अरे, कानात गरम शिसव होतावं. हो, असं झालं. काळ सर्पांनी डंक करावेत असं झालं. हजारो इंगळ्या येऊन डसाव्यात असं झालं. ब्रह्मांड हे आकाश फिरायला लागलं, ब्रह्मांड फिरायला लागलं. बाबांच्या डोळ्यासमोर चक्रा यायला लागल्या. अरे माझा का छळ लावलाय तुम्ही, का छळ करताय, मी कुणाचा काय 1 रुपया घेतलाय, मी कुणाचं काय वाटोळ केलंय, कशासाठी माझ्या मागे लागलात. समाजासाठी जगतोय मी, सगळ्या समाजासाठी. तुम्ही का माझ्या मागे लागलात. बाबांना चक्कर यायला लागली महाराज. ते ऐकल्याबरोबर शब्द ते पाहिल्याबरोबर ते लोक म्हणले, मग ही बांगडीन चोळी कुणाची आहे, कुणाची आहे. बाबा म्हणले, आता मला माहित नाही. जर असलीच, हो, जिच्या पोटी जन्म घेतलाय, जिच्या पोटी जन्म घेतलाय, जिनं माझा सांभाळ केलाय, ही चोळी असलीच तर माझ्या माईची असेल. आणि या बांगड्या असल्या तर माझ्या माईच्या असतील. दुसऱ्या कुणाच्या आहेत, दुसऱ्या कशा येतील. हो, जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. त्याच्या पलीकडे हाच प्रत्यय शेवटी आला होता. रुबी हल्ला बाबा गेल्यानंतर शेवटच्या काळामध्ये बाबा रुबी हल्ला होते आणि ग्रँट डॉक्टर होते तिथं. तेव्हा ग्रँट डॉक्टर आल्याबरोबर बाबांनी सांगितलं, ह्या नर्स या स्त्रिया, डॉक्टर तुमच्या पाया पडतो, हे शरीर माझं थकलंय, मी 57 वर्ष प्रवास केलाय, 4 राज्यामध्ये प्रवास केलाय. डॉक्टर मला आता ठिगळं लावू नका, ह्या शरीराला सोडू द्या. मला माझं कार्य झालंय, मला आता राहण्याची इच्छा नाही. मी ज्ञानोबारायांना सांगून आलोय, चरित्र वाचा आपण. मला आता राहण्याची इच्छा नाही. डॉक्टर ह्या नर्सेस तुमच्या पाठवू नका, असेल तर एखादा पुरुष पाठवा. आता कशाला ह्या शरीराला स्पर्श करून घ्यायचा. हो, काष्टा या पाषाणा मृतिकेच्या.
कशासाठी नाथबाबा बोलतात, सोडलं नाही लोकांनी पण. आता नाही चालणार, आता उतरावंच लागणार. विनंती केली, पाहिलं नाही. ऐका, शहाणे माणसे असे असतात. हो, शहाण्याने तवची जियावे, जववरी अपकीर्ती अंगा न पवे. अपकीर्ती आली एकतर उत्तर द्यावं, सिद्ध करून दाखवावं, नाहीतर जगू नये, मरावं. जर अंगावर अपकीर्ती आली तर बाबांनी ठरवलं आता गड सोडायचा. बस, खूप सहन केलंय, आता सोडायचे. बस, लोकांसाठी खूप केलंय आणि आता आपला उद्धार करण्यासाठी हिमालयात जायचं. मनात ठरवलं आणि बाबा उतरायला लागले. गड उतरले खाली. कारभारी नावाचा माणूस होता तिथंच पोंडूळचा. त्या कारभाऱ्याला बाबांनी बोलून घेतलं. अरे, जागरण करून करून माझं तोंड कसं तरी पडले कारभारी, आता तोंड धुवायचे, मला सुपारी दे बरं थोडी ना, आडकिता दे. तेव्हाच्या माणसांजवळ, कारभाऱ्याजवळ मोठमोठे आडकिते असायचे असे. आणि त्या कारभाऱ्याने म्हणलं, बाबा मी देतो का तर? नाही नाही, तोंड धुवून मी खातो, तू तुझं काम कर. आडकिता घेतला, खिशात ठेवला बाबांनी. बाबा गेले त्या शिंदाडीच्या बेटाच्या बाजूला पखाल डोह, जिथून पाणी, कुठं पाणी नव्हतं गडासाठी, तिथूनच पाणी नेलं जात होतं पखालीनं वर गडावर, नारायणगडावर, तो डोह. आणि त्याच्या बाजूला जाऊन बाबा बसले आणि पद्मासन घालून विचार करू लागले, का लोक माझा छळ करत असतील? काय केलंय मी वाटोळं या जगाचं? काय केलंय या लोकांचं मी वाटोळं? मला एका कवडीची अपेक्षा नाही, एका दमडीची अपेक्षा नाही, मला कशाचीच अपेक्षा नाही, मला लोककल्याणाची अपेक्षा आहे. पण हे लोक असे माझ्या पाठीमागे का लागले असतील? कशाकरिता? महाराज विचार केला आणि झटकन उठून उभे राहिले. गडावर तर मी राहणार नाही, पण मला लागलेल्या कलंकाचं काय? ह्या लोकांच्या तोंडात माती कधी पडेल? हे गप्प कधी बसतील? तर मला एकच करावं लागेल. ज्या कारणामुळे हे कार्य घडलंय, लोकांनी घडविलंय, ज्या इंद्रियामुळे मला हे लोक बदनाम करून पाहतायत, ते इंद्रिय जर माझ्याजवळ नसेल तर झटकन खिशातला आडकिता काढला, स्वतःच्या हाताने स्वतःचं लिंग कापलं आणि बाजूला फेकून दिलं. लक्षात घ्या मायबापो, हे दिव्य या जगात कुठल्या साधूनं केलं नाही, कुठल्या संतानं केलं नाही. आतापर्यंतचा हा इतिहास आहे. स्वतःच्या हातानं स्वतःचं इंद्रिय कापून बाजूला टाकलं. टाकल्याबरोबर सांगतो मायबापो, ऐका ऐका, उगं त्यांना विसरायचंय का? विसरायचं नाही. का विसरायचं नाही? लक्षात ठेवा, इंद्रिय कापल्याबरोबर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ज्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, मी असं ऐकलंय, मी भागवत कथेमध्ये असं सांगतो लोकांना की देवाची, श्रीकृष्ण परमात्म्याची तुला होती, तुला सगळं सोनं नाणं, सगळी चांदी, सगळं काय असतील ते अलंकार सगळ्या राण्यांचे आणून टाकले, पण देवाची बरोबरी भीक घातलेलं सोनं करू शकलं नाही, जगातला पैसा करू शकला नाही. शेवटी नारदांनी सांगितलं, त्याला जे अतिप्रिय आहे ते द्या, त्याला जे अतिप्रिय आहे ते द्या. आणि मग काय प्रिय आहे नारदजी? हो, तुळस प्रिय आहे, अतिप्रिय आहे. आणि मग तुळशीचं एक पान आणून पारड्यात ठेवल्याबरोबर देवाचं पारडं झर्रकन वर गेलं आणि तुळशीचं पारडं जड झालं. एवढी तुळस देवाला प्रिय आहे. आता ऐका, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि जिथं जिथं त्या रक्ताचे थेंब पडले, त्या प्रत्येक थेंबातून तुळस उगवली. आजही एवढा बुडा आहेत. थेंबा थेंबातून ज्याच्या तुळस उगवते, रक्ताचा ज्याच्या प्रत्येक थेंब देवाची बरोबरी करणार आहे, ज्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये परमात्मा होता. काय होता? चलता का माझ्यासोबत? तुम्हाला सांगायलो, येताय का माझ्यासोबत? चला. आता जरी तलाव झाला असला तरी दाखवतो तुम्हाला. रक्ताच्या थेंबा थेंबात जर ईश्वराचं वास्तव्य असेल तर तो महात्मा किती मोठा असेल. तुम्ही आता ऐकत राहिला, विसरला का की वाजवायचं? असंच होतं. तुळशी उगवल्या रक्त सांडी, तुळशी उगवल्या
कसं विसरून चालेल? सुभेदाराची सून आणून पुढे उभा केली. वा 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 वा. छत्रपती शिवराय म्हणाले वा 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 वा. अरे रंभा, अप्सरा, उर्वशी यांचं सगळ्यांचं सौंदर्य आटावं आणि तुझ्यामध्ये ते यावं. सगळ्यांचं सौंदर्य आटून तुझ्यात यावं. इतकी तू सुंदर आहेस, पण करू काय? नजराना म्हणून तुला आणलंय माझ्या समोर. वा 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 वा. शाबाश माझ्या सरदारांनो, काय नजराना आणलाय मला. वा 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 वा. इतकी सुंदर, काय करू काय करू. पण तू जर 40 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना जर लाभली असतीस, मिळाली असतीस सुविद्य पत्नी म्हणून तू जर तेव्हा माझ्या वडिलांना, शाहूराजांना, शहाजीराजांना मिळाली असतीस तर मी किती भाग्यवान असतो. तुझ्यासारखी माझी आई असती, मी आज किती पिवळा गोरा गोमटा सुंदर जन्माला आलो असतो. अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही किती सुंदर जन्मलो असतो. वदले शिव छत्रपती. अशा राजाला विसरता येईल? तुझा विसर न व्हावा. केज ते अंबाजोगाईचा रस्ता चालू होता. 2006ची गोष्ट आहे. केज ते अंबाजोगाईचा रस्ता चालू होता. खडी फोडायचं काम चालू होतं. पाटोदा भागातल्या काही, आष्टी भागातल्या काही, अंबाजोगाई भागातल्या काही वडार समाजाचे माणसं तिथं होते आणि ते फोडण्यामध्ये ते व्यस्त होते. रोडचं काम चालू आहे. 2006ला आदरणीय लोकनेते तिकडून येत होते, त्या मार्गाने येत होते, परळीकडे येत होते. आणि परळीकडे येत असताना त्याच दिवशी मला वाटतं जुलै महिना होता. येत असताना त्याच दिवशी रिझल्ट लागला होता MBBSचा. आणि दुसऱ्या यादीमध्ये एका वडार समाजाची विधवा स्त्री, अंगावर ठिगळाचं लुगडं आहे, तिचं पोरगं तिथं खडी फोडते, तिची मुलगी तिथं खडी फोडते आणि ही स्वतः खडी फोडते. केस विचकटलेले, लुगडं ते मळालेलं, मळकट लुगडं. गरिबी फार वाईट असते मायबाप हो. आणि ते तसलं लुगडं घेऊन तिथं बसली होती. ते रोड कारकून तिथं उभा होता. आणि तेवढ्यामध्ये तिला बातमी घेऊन गावाकडचा मुलगा एक येतो आणि सांगतो की तुमच्या राजीवचा नंबर पुण्याच्या प्रायव्हेट कॉलेजला MBBSला लागला आहे. पुढं आहे का? पण दरवर्षी 8 लाख रुपये फीस आहे. 8 लाख रुपये दरवर्षी भरावे लागते. ती म्हणली माय कशाचं MBBS आणि कशाचं काय, रोज पोट हातावर आहे. रोज 800 रुपये नाहीत घरादारात संसारात, 8 लाखाची भाषा करायला स्वागा नको माय. खडी फोडून खाऊ दे लेकराला. पण ते कारकून जवळ होता. दादा कारकुनानं, ह्या सत्य घडलेल्या गोष्टी आहेत. कुणी उगच पूजा करीत नाही, कुणी उगच आठवण करीत नाही. ऐकत गेला तर 7 दिवस उठायचे नाहीत तुम्ही इथून. हो 7 दिवस म्हणायला उठायचेच नाहीत. चला बोला. आणि ते कारकुनाला म्हणला काय MBBSला नंबर? MBBS? अरे तुझ्या कुळाचा उद्धार होईल की खानदानाचा उद्धार होईल बाई. ती म्हणली पण साहेब 800 रुपये नाहीत, 25 रुपये रोजानं काम करते मी तुमच्याजवळ. 30 रुपये 40 रुपये रोजानं पडतात मला. 8 लाखाची भाषा करताय तुम्ही. आणि तेवढ्यामध्ये काही लोक गावातून आले आणि त्यांनी त्या कारकुनाची चर्चा झाली आणि सांगितलं की आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब इकडे यायलेत. उगच ते सगळे मजूर वगैरे उठून रोडच्या कडेला उभारले. ते गावातले लोक आले, पुष्पहार घेऊन आले, सत्कारासाठी आले. तेवढ्यामध्ये त्या गाडीचा काच खाली केला, मधून हात जोडले साहेबांनी. पुष्पहार घेऊन लोक घालत होते. साहेब खाली आले, गाडीच्या खाली उतरले आणि ही बाई हळूच गेली. तिथं त्या बाईच्या डोक्यात प्रकाश पडलेला. ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचा हा गोपीनाथ मुंडे आहे. सदा हे शब्द होते. मी आधी वंचितांना न्याय देतो. हे शब्द सदा ऐकलेले, कुठेही भाषणात ऐकलेले. त्या बाईला आठवले, माय आपला कोणी वाली नाही, वाणी नाही, कोण 8 लाख रुपये कुठून आणावेत. साधलं तर साधलं. गेली पुढं म्हणली, हात जोडले. साहेबांनी पाहिलं, एवढी धडपडा देत कोण येत. बाई बाई हात जोडू नका, हात जोडू नका. काय तुमची काय अडचण आहे? ती म्हणली साहेब नवरा नाही, विधवा आहे, 2 लेकरं आहेत. आणि नशिबानं पोराचा नंबर त्या काय डॉक्टर व्हायला लागला आहे. पण 8 लाख रुपये माझ्या गरीबाकडे 800 रुपये नाहीत साहेब. मी 8 लाख रुपये वर्षाला कसे भरावेत साहेब? काय म्हणावं या मोठ्या दिलदार माणसानं. केशव ती बॅग घे. बॅग घेतली महाराजांनी, चेन काढली, चेकबुक काढलं ना 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला. आणि दरवर्षी 8 लाख रुपये तुला तुझं पोरगं MBBS झालं पाहिजे. अजूनही ते पोरग देवाऱ्यामध्ये देवाचा फोटो ठेवीत नाही. देवाऱ्यात गोपीनाथराव मुंडे साहेबाचा फोटो ठेवून रोज दर्शन घेतल्याशिवाय बाहेर कामाला पडत नाही पडत. हे उपकार लोक विसरत नाहीत. अशा माणसाचा विसर कसा पडावा?
कसा पडेल? कधीच नाही पडणार. नागलवाडी तांड्यावरली किती समाजावर, कोणकोणत्या समाजातले भक्त सांगू? सांगा बाबांचे कोणकोणत्या समाजातले भक्त सांगू बाबांनी उद्धार केलेले? सांगा. मराठा समाजातले सांगू, वंजारी समाजातले सांगू, हटकर धनगर समाजातले सांगू, प्रत्येक समाजातले आहेत माझ्याकडे. आणि तीही असं नाही सांगणार, तुम्ही त्या गावात जाऊ शकता आणि विचारू शकता मी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष. हे कार्य माहीत नाही, जगापुढं नाही. फार मोठे संत होते महाराज. ती दगडाबाई सांगळे, दगडाबाई सोमा सांगळे, ती होती बंजारा समाजाची, गोरमाटी. काय चाल रोज? ठीक छ काही चाल रोज बाटी वाटी खाल दो. मी बंजारी समाजाचं सांगायलो, बंजारी समाजाचं. काही मनक्याच र तू काय गारोच कतजारोच. बाबांना कळलं की 2-3 गावं आणि तिथले लोक व्यसनाधीन झालेत आणि त्या तंड्यात दारू प्यायला जातात. बघा त्या काळात वाईट वाटलं बाबांना. अरे अरे अरे, संसार उघड्यावर आले लोकांची. 6-6 महिने ऊस तोडतेत आणि एका महिन्यामध्ये दारू मटका गुटखा करून हे लोक ते सगळे संपून टाकतेत. किती हुशार समाज आहे, किती बुद्धिमान समाज आहे माझा. पण गोरगरीबच राहून गेलाय की रे. यांना मोठं करावं लागेल, यांना शिक्षण दिलं पाहिजे, यांना भाविक भक्त करून पंढरीचे वारकरी केले पाहिजे. म्हणून बाबा गावात गेले. तिथं शाहू येडते नावाचा एक मनुष्य, चांगला गाव ज्याच्या तांडा ज्याच्या मुठीत होतं, आणि त्याला जाऊन सांगितलं, येडते पवित्र तुळशीची माळ घाला, तुमच्यामुळं गावाचं कल्याण होईल. तुम्ही मोहरके आहेत, गावाचे कारभारी आहेत. दगडाबाई तिथं होती. दगडाबाई म्हणली, बाबा मला आधी माळ घाला, मला कदर आलाय म्हणली, कंटाळा आलाय गावाचा आणि ह्या खाण्याचा आणि वाईट खाण्याचा आणि ह्या पिणाऱ्या लोकांचा. बाबांनी तुळशीची पवित्र माळ तिच्या गळ्यात टाकली. पंढरीची वारकरी झाली. पंढरीच्या वारीला जायला लागली ती. बाबा ऐका कुरुडवाडीतला प्रसंग. आणि एक गुरुजी आले. पहिला असं पंक्ती नव्हत्या महाराज, पंक्ती नव्हत्या. ज्या गावात मुकाम त्या गावचे लोक 4-4 लोकांना असे हे सगळे न्यायचे आणि जीव घालायचे वारकऱ्याला नेऊन. गुरुजी आले म्हणले, कुरुडवाडीचा मुकाम होता. बाबा बसलेले होते, सगळे लोक जेवायला गेले होते. 3-4 बायका राहिल्या होत्या बाया. आणि त्यांना ते गुरुजी म्हणाले, माझ्याकडे 2-3 वारकरी पाठवा. मग ते लमान समाजातल्या 2-3 बाया बाबा म्हणले, दगडाबाई जेवण नाही राहिलात म्हणले आम्ही, जा गुरुजीसोबत. गुरुजीसोबत गेल्याबरोबर गुरुजींनी दरवाजा वाजविला. कुरुडवाडीत दरवाजा वाजविला. जेवणाची व्यवस्था तयार होती. छोटं लेकरू होतं 4 वर्षाचं समोर. पोरींनो ते दरवाजा त्या बाईनं मधून उघडला, मास्तरीन बाईनं. आणि उघडल्याबरोबर ह्या ते सगळं ते भिंग लावलेले, केसाला ते सगळं लावलेलं, ते ड्रेस तसा घातलेला बंजारा समाजाचा असा. गुरुजीच्या बायकोला कधी माहीत नाही. ते लेकरू समोर दरवाजा उघडल्याबरोबर लेकरू दचकलं असं. त्या बाईनं दणकन दरवाजा आदळला असा. आणि खिडकीतून सांगितलं, मास्तर आहेत, तुम्हाला काय कळतं का नाही? मी वारकरी जेवायला आणा म्हणले होते, हे भूत कुठून आणले? अरे अरे काय वाईट वाटलं त्या दगडाबाईला. आणि त्या परत धावत पळतच बाबाकडे आल्या, रडायला लागल्या. बाबा सगळी व्यवस्था होईल, सगळं चांगलं होईल. दगडाबाई बसा बसा. बसली. तेवढ्यात गुरुजी 5 मिनिटात आली पाठीमागून. बाबा माझ्या बायकोची चूक झाली बरं का, तिला नाही कळलं हे. हो आता तुम्ही सुद्धा सोबत चला आणि ह्यांनाही घेऊन चला. बाबा म्हणले, आता येत नसतो, तुला ह्यांना जीव घालायचे तर तू काय कर, तुझ्या बायकोसहित इकडं ते स्वयंपाक घेऊन ये. आणि मग ते स्वयंपाक घेऊन केलेला इथं आली. आल्यानंतर ती बाई आल्याबरोबर बाबा मोठ्यानं म्हणले, दगडाबाई भूत पंढरीची वारी करतेत का? ती मास्तरीनबाईनं हात जोडले. बाबा म्हणले, मास्तरीनबाई भूताचे पाय पाठीमागं असते तर. मास्तरीनबाई वारकऱ्याला बघून भूत दरवाजे लावून घेते तर. काय वरमली महाराजन, डोकंच ठेवलं पायावर. बाबा मी चुकले, मला क्षमा करा. आणि मग जेवण करत करत गप्पा मारल्या. ती दगडाबाई सांगळे 2009 पर्यंत गावगाव तांड्या वाड्यावर फिरून बाबांच्या तिनं श्लोक आणि ओव्या केल्यात. आणि ती त्या बंजारी भाषेत मराठी भाषेत ती गात फिरते. आणि तिला लोकांना मागं एकदा विचारल्यानंतर तिनं सांगितलं, तुम्ही एवढी माळ घातली देवा. तिनं सांगितलं,
हा सगळा माझ्या भगवान बाबांचा उपकार आहे. आज माझे 2 नातू अमेरिकेत क्लास 1 ऑफिसर आहेत. मी इतक्या गरिबीतून मी संसार केला. हा सगळा भीमसेन बाबांचा आणि हा भगवान बाबांचा उपकार आहे. भगवान बाबांनी माझ्या 2 मुलीचे लग्न माझ्या गरिबीतून, पण 2 मुलीच्या लग्नाचा खर्च पुरवला भीमसेन बाबांनी आणि भगवान बाबांनी. ते आताही सांगते. आणि मला आता शेवटचं सांगायचंय, भगवान बाबांना का विसरू नये. पुढे जाण्यापेक्षा पुढे जाऊन दुसरं सांगण्याची काही गरज नाही. मला वाटतंय बाबा असंच होतंय. कीर्तनाचा वेळ संपलेला आहे. ज्याला बसायचं त्यांनी बसा, उठून जायचे त्यांनी जा. माझ्याकडून झालंय, कीर्तन संपून गेले. खरं दररोजची वेळ होती ती संपली, पण मला समारोप करायचा आहे. अवघ्या 5-10 मिनिटामध्ये समारोप करायचा आहे. अशा भगवान बाबांना विसरता येणार नाही. आदरणीय शास्त्रीजी भगवान बाबांच्या रूपामध्ये आम्हाला मिळालेत. देवा, भक्तीचा गड म्हटलं की तुमच्या पुढे कोणत्या गडाचं नाव येते? खरं सांगा. भक्तीचा गड म्हटलं की कोणता गड येतो समोर? भगवान गडाशिवाय नाव येते का दुसरं समोर? येत नाही. ऐका, ज्यांचं एवढं मोठं कार्य आहे, मला वाटते 1957ची गोष्ट आहे. चकलांबा नावाचं गाव आहे, तुम्हाला माहित आहे बरोबर? तिथं माझी भाऊकी राहत होती. भाऊकीचा स्वाभिमान असावा माणसाला. या अब वाजवणार आहेत का तुम्ही? वा, शाबाश. मी बी बदलतो आता. निवृत्ती ढाकणे, पोलीस निवृत्ती ढाकणे. त्या काळात बाबांना जेव्हा तिकडच्या गडावरून हाकललं आणि इकडचा गड निर्मितीचं कार्य सुरू झालं, तेव्हा असा माणूस होता की त्यानं नोकरी सोडून दिली. तुमचं लक्ष नाही महाराज ऐकण्यावर. नका ऐका, चला नका ऐका. हे एवढं जे चाललंय ना, आपल्याला बोलविलंय, कुणामुळे बोलविलंय हे तरी विसरू नका. निवृत्ती ढाकणे. त्या धुम्या गडावर जाऊन त्या काळामध्ये नोकरीसाठी, नोकरीमधून मिळवलेले 20,000 रुपये त्या काळातले, आताची 20 लाख. 20 लाख. मलाही चिंतन वेगळं करू वाटते बरं का. हां, त्या प्रसंगावर. आणि घेऊन गेले आणि बाबांच्या समोर ठेवले. बाबा म्हणले, नाही आता गडाचं काम पूर्ण होत आले, जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी तुला बोलवीन. निस्सिम भक्त बाबांचा, निस्सिम महाराज. आणि ते म्हणले, नाही बाबा आता मी परत जाणार नाही, गडाचं काम पूर्ण होऊन उद्घाटन झाल्याशिवाय मला परत जायचंच नाही, मी नोकरी सोडून दिली आहे. हे गड पूर्ण करणे यासाठीच मी नोकरीवर पाणी सोडले. तुमचा मला स्वाभिमान आहे. तुम्हाला जो त्रास झाला तो त्रास इथून पुढे तर होऊ नये. नोकरी ओळून टाकतोय मी तुमच्यावरून, जाऊ द्या. बाबा म्हणले, ए पागल झालास का, वेडा झालास, सोड, उठ इथून, चल. माझ्यावर जर एवढं प्रेम असेल तर देशाचं संरक्षण करतोयस आणि समाजाचं रक्षण करतोयस, नोकरी सोडायची नाही. अगोदर जाऊन नोकरीवर जायचं. हां, आणि मला भेटायला 3 महिन्यानंतर यायचं. कुठं? पंढरीच्या वारीमध्ये, कार्तिकीच्या वारीत एकादशीला येऊन भेट. मग पुढं सांगतो तुला काय करायचे. शास्त्रीजी सांगत असतात नेहमी ही गोष्ट. त्यांच्या मुखातनं ऐकले मी बऱ्याच वेळा. तो परत गेला, नोकरीवर गेला. त्याची एक मुलगी होती 5-6 वर्षाची, आणि ती कावेळीनं त्रस्त होती, आजारानं. बीडच्या डॉक्टरने सांगितलं की आता विलाज नाही, होत नाही, हिच्या शरीरात रक्तही नाही आणि ही 1-2 दिवसामध्ये जाईल. तेव्हा घरी नेऊन आपलं ठेवा, सलाईनसुद्धा चढत नाही आता, त्यामुळे संपल्यात जमा आहे. घरी नेलं.
थाप टाकायची. मी पॉज दिला की थाप टाकायची. वाईट वाटू देऊ नका तुम्हाला. 7 वर्षे गुरुचे कपडे धुतलेत, संगीत शिकलोय म्हणून सांगायलो. पॉज जिथं असेल तिथं टाकायची थाप. कोणाचं मन दुखवण्याचा माझा अजिबात उद्देश नाही, नसतोही कधीच, कधीच नाही. प्राणप्रिय असतात अशी माणसं मला. माय बाप हो, तो होता 9मीचा दिवस. त्या साहेबाला हे कळलं, त्या निवृत्ती ढाकणेला. मुलगी ॲडमिट आहे, विलाज होत नाही, घरी न्या म्हणून सांगितलंय. आणि तो परत आला. 9मीच्या दिवशी घरी आला. मुलीची अवस्था पाहिली. घरचे लोक सगळे रडत होते. कपाळाला हात लावून तो बसलेला होता. 10मीचा दिवस उजाडला. पोरीचा जीवही जात नाही आणि ती जगू तर शकतच नाही असं सांगितलेलं होतं. काय करावं. 10मीचा दिवस आला. बाबांनी एकादशीला बोलवलं याची त्याला आठवण झाली. आणि त्यानं विचार केला की पोरगी तर कशीच जगत नाही. वा, जगत नाही. मग माझ्या गुरुचा शब्द, माझी गुरुची आज्ञा कशी मोडावी. इथं राहून मी हिला वाचवू शकत नाही. गुरुची आज्ञा कशी मोडावी. 10मीच्या दिवशी रात्र कशी तरी काढली. पहाटे पहाटे मुकाम्या गाडीनंच निघाला. 4 वाजता पंढरपुरात चंद्रभागेचं स्नान केलं आणि मठामध्ये जाऊन बाबांचं दर्शन केलं. चेहरा पडलेला होता. 2 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नव्हता. बाबांनी त्याचा चेहरा पाहिला. अंतर्यामी होते बाबा, भविष्याचा वेध घेणारे होते बाबा. आणि त्याच्याकडं नजर टाकून, कटाक्ष टाकून पाहिलं. पाहिल्याबरोबर बाबांच्या लक्षात आलं. हसले बाबा. निवृत्ती, का रे, काही त्रास आहे का, काही दुखतंय का तुझं. नाही बाबा. कसं सांगेल. नाही बाबा, बाबा फार धावपळ झाली हो, म्हणून चेहरा असा झालाय हो. निवृत्ती, यार काळजी करू नकोस, फराळ कर. नाही बाबा, मला भूक नाही, नको मला फराळ. बाबांनी स्वतःच्या हातानं त्याला असा हातात हात घेतला आणि फराळाला बसवलं. कसे तरी 2 घास खाल्ले. त्याचं सगळं चित्त त्या मुलीकडे होतं. बाबांची आज्ञा म्हणून तिथं पोहोचलेला होता. आणि 4 घास खाऊन थांबला. बाबा म्हणले, अरे फराळ कर, सकाळपासून उपवाशी आहेस तू, भल्या माणसा काय करतोय शे. नाही बाबा. डोळ्यातून टचकून अश्रू आले त्याच्या निवृत्ती ढाकणीच्या. बाबा हो, काय सांगू तुम्हाला, फराळ करावा वाटत नाही मला, पण तुमच्यावर माझा जीव आहे म्हणून मी इथपर्यंत तुमच्या भेटीला आलोय. काहीच सांगितलं नाही, मला सगळं माहीत आहे. निवृत्ती, निवृत्ती, उद्या जेव्हा तू घरी जाशील ना, तुझी एकुलती एक पोरगी बसस्टँडहून तू उतरल्याबरोबर तुझ्या गळ्याला येऊन मिठी मारील. का काळजी करायलास. काय शब्द होते. जयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद, सदेह सचिदानंद कान होवावे ते. शब्द टाकला की खरा करावा लागत होता भगवंताला सुद्धा. असे होते बाबा. निवृत्ती थोडासा कावरा बावरा झाला. बाबा, डॉक्टरांनी सांगितलंय काहीच उपयोग नाही, पोरगी गेली असेल. 2 दिवस झालेत बाबा डॉक्टरांनी सांगून. काळजी करू नकोस वेड्या, जा सकाळच्या गाडीने जा, दुपारपर्यंत पोहोचशील. ते पोरगी येऊन मिठी मारेल तुला. अजून ती पोरगी जिवंत आहे आणि ती पोरगी परळीला आहे. अजून काय सांगू. ही जादू नाही. सांगू, जीवनात ज्यांनी असत्य काही केलंच नाही त्यानं तोंडातून बाहेर काढलेला शब्द सत्यच करावा लागतो. देवाला सुद्धा करावा लागतो, देवाच्या बापाला सुद्धा करावा लागतो. आणि मला समारोपाकडे यायचे. अशा संतांकडे, अशा देवाकडे. काय मागावं हे जगाला कळत नाही, काय मागावं हे कधी कुणाला कळलं नाही. हो, छत्रपती शिवराय जेव्हा सातारा परिसरामध्ये गेले होते आणि गेल्यानंतर त्या परिसरामध्ये अडकून पडले. उन्हाचा तडाखा होता. फिरून फिरून आले, काही रस्ता सापडत नव्हता. आणि फिरून आल्यानंतर एवढी भूक लागली आणि तहान लागली, पाणी मिळत नव्हतं आणि भाकरही मिळत नव्हती. एक झोपडी दिसली, त्या झोपडीजवळ गेले आणि झोपडीजवळ जाऊन म्हणाले, एखादी भाकरी मिळाली तर बरं होईल. मोहिमेवर असताना पटकन त्या बाईनं मधून आणून भाकर दिली. तिला काय माहीत आहे हा कोण आहे. तेवढ्यामध्ये तिचा पती आला. आल्याबरोबर शिवरायांनी पाणी पिलं तांब्यावर, भाकरी खाल्ली, म्हणाले, प्रसन्न झालो, मी राजा आहे, माग तुला काय पाहिजे. त्या माणसाला, तुझ्या बायकोनं माझी भूक भागवली, मला चक्कर येत होती, एवढी भूक लागली होती, माग तुला काय पाहिजे. त्या माणसानं काय मागावं. ते माणूस म्हणला, वाईच राज, सकाळ टाकून फिरतोय म्हणला, तंबाखू हातात घेऊन अजून चुना मिळाला नाही, थोडा चुना मिळाला तर बरोबर. काय मागावं कळते, काय मागावं, काय मागावं कळते, कळत नाही. नाही कळत लोकायला अजून बी. देव प्रसन्न झालाय, काय मागावं कळायला पाहिजे, नाही कळत, आतापर्यंत कळलं नाही.
प्रल्हादाने काय मागितलं, कुंती मातेनं काय मागितलं, सूरदासांनी काय मागितलं, तुकोबारायांनी काय मागितलं, आठवा जरा. ते आपण मागितलं पाहिजे. नाशवंत वस्तू मागू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, त्याच्यात आहे ही गोष्ट. आणि छत्रपती शिवराय म्हणले तुला चुनाच लय आवडतो, चुन्याचे ट्रकच्या ट्रक पाठवून दिले. त्या गावाचं नाव चुनेवाडी आहे. आता चुनेवाडी आहे तिथं. काय बोलता. हो, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आमचे विलासरावजी देशमुख दोघं फार जवळचे मित्र. त्याच्या मैत्रीला उपमाच नाही. दोघंही जात होते तेव्हा आमच्याकडे पाऊस कमी पडला होता लातूर भागामध्ये. आणि जात असताना ते परळीहून पुढे निघाले. लातूरकडे जाताना रेणापूरच्या अलीकडं साहेब म्हणले माझा मतदारसंघ आहे. काय माझा गरीब कष्टकरी शेतकरी एवढ्या उन्हामध्ये. विलासरावजी बघा जिल्हा तुमचा आहे पण माझा मतदारसंघ आहे. किती गरीब लोक आहेत आणि हे यावर्षी पाऊस पडला नाही, फार हाल आहेत म्हणले. चारा छावण्या. अरे चारा छावणीमध्ये राहत होते ते. जाऊन येतो दादा. या नाही ते दुसऱ्या तयारीला येते आता. ते म्हणले मला की आता इथून पुढे तुमचं 2 तास ऐकायचे. महाराज दोघंही तिथं थांबले. तिथं पळशी नावाचं गाव आहे रेणापूरच्या अलीकडे. तिथं थांबले. साहेब म्हणले बघा जाऊ द्या तुम्ही जे कराल. विलासरावजी तुम्ही मुख्यमंत्री आहेत, मी आता मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, कोणी नाही. जाऊ द्या म्हणले आता तुम्ही अगोदर ह्या जिल्ह्यासाठी काय कराल ते कराल, पण अगोदर या शेतकऱ्यासाठी काहीतरी करा. साहेब म्हणले काय पाहिजे ते त्याला मागू द्या म्हणले, मी द्यायला तयार आहे. आणि त्याला बोलवलं. अंगात फाटकी बनेन, काळा सावळा गडी. तिथं आला. नांगर तसाच उभा केला, बैलांना उभा केलं आणि आला पुढे. आणि ते सगळा ते जीपन ते मागं पुढं 3-4 गाड्या. आणि हे पाहिल्यानंतर साहेब म्हणाले हे बघ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे राजे आहेत, सध्या राजे आहेत. तुझी अवस्था मला पाहली नाही म्हणून मी त्यांना सांगितलंय हे बघ हे तुझ्या समोर उभे आहेत, तुला काय पाहिजे बोल, घे मागून. आता मुख्यमंत्री जर समोर असेल तर काय मागावं. माझ्याने एखादी माझ्यासारखा असता तिथं म्हणला असता 1 फॉर्च्युनर द्या लगेच. त्यानं काय मागावं. काही नाही महाराज, माणसाला मागायचं कळत नाही. ते काय म्हणलं ते तुम्ही दोघं मुख्यमंत्री असाल नाही तर पंतप्रधान असाल म्हणला, मला काय करायचे तुम्हाला दिसणं झालंय का म्हणला. साहेब म्हणले काय दिसणं झालंय, बघितलं असं. ते बघा की म्हणले आऊत. म्हणलं मग आऊत काय बघायचं आहे. त्यानं असा राग आला महाराज, उन्हाचा पारा होता. आणि ते शेतकरी ते म्हणला अरे तुम्हाला दोघाला दिसना का म्हणला, यटनाला 10 गाठी बांधल्यात म्हणला, लातूरला जाऊन यटन आणून द्या, किती बेजार व्हायलोय म्हणला मी. यटन मुख्यमंत्र्याला कळत नाही मागायचं, नसतंय कळत. काय मागावं, कुणी मागावं, कुणी ज्याला गरज आहे त्यांनी मागावं. गोरगरीब मराठा समाजाला आज गरज आहे, त्यांनी आरक्षण मागावं आणि सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा. पण कसं, गोरगरिबासाठी, बरोबर आहे. हा, श्रीमंतासाठी नाही, हे सगळेच म्हणायचे. आमदार जातोय म्हणतोय माझ्या बायकोचं नाव इंदिरा आवास योजनेत टाका की, हे मागावं. हे भल्या माणसं, कोणी काय मागावं हे कळालं पाहिजे. कोणी मागावं, ज्याला गरज आहे त्यांनी मागावं. कोणाला मागावं, कोणाला मागावं, कोणाला बी मागू नये. माणसं कोणाला बी मागतात, ज्याच्याकडे आहे त्याला मागावं. तोची एक जाण शूरदाता, जो स्वतंत्र आहे, जो समर्थ आहे आणि जो उदार आहे त्याला मागावं. कुणाला बी काही बी मागू नये. ज्याच्याकडे देण्याची आहे, दानत आहे, त्याला जाऊन मागावं. कुणाला बी काही बी मागतात. महाराज ते एक जण गेला रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन बसला. श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी श्रीराम जय राम जय. रामचंद्र प्रसन्न झाले. वा किती आतुरतेनं मागतोय हा. प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर म्हणले माग भक्ता. तो रामचंद्राला म्हणाला हो त्या म्हणला औरंगाबाद त्या छत्रपती संभाजीनगरला गेलतो, रेल्वे स्टेशनवर बायकोच चुकून गेली म्हणला, 8 दिवस झालं, तेवढी मिळाली तर बरी होईल. रामचंद्राने बाण काढला आणि लावला. मला मूर्खा, माझी 6 महिने गेली होती, मला सापडली नाही, मारुतीने आणून दिली, माझ्याकडे मागतोस. कोणाला मागावं. उठला आणि मारुतीच्या मंदिरात एक जण दुसराच जाऊन बसला. मारुतीच्या मंदिरात मारुतीराय प्रसन्न झाले, म्हणले काय देऊ, काय पाहिजे तुला, माग भक्ता. ते म्हणला 45 वर्ष वय झाले, बायकोच मिळेना. मारुतीनं गदा काढली डोसक्यातच
अरे मी आजन्म ब्रह्मचारी आहे म्हणले, बायकोचा विचार नाही, तू मला बायको मागतोस? कोणाला मागावं, कसं मागावं? मागण्याचे प्रकार असतात. नवरा असा शेतातून काम करून ही दिवसभर टीव्ही मोबाईल आणि चॅनल बघायला अशी गादीवर अशी, नवरा सकाळपासून जे गेला शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन त्याची भाकर न्यायची हिला आठवण नाही. हो, तशीच विसरून गेली ती मालिका बघण्यामध्ये. दिवसभर आता येईल बायको, आता येईल बायको म्हणे दिवस मावळायला गेला. ते बैल सुटले, बैलही हे काताव काताव त्याने बैलावर पडावं आणि ते घरी बैल आली. एक बैल तिकडं पळाला, एक इकडं पळालाय. संध्याकाळचे 7 वाजले तर अंधार पडायला, याच्या पोटात कावळे ओरडाले, चक्रा यायला त्याला. आणि ते टी व्हीवर बघितलेलं करीना आणि हेन तेन बघितलेल्या त्या आल्याबरोबर ते दारातच आहे असा बैल तिकडे इकडं पळाले तर ते चाबूक घेऊन त्यांना बैलाला हाणाले. आणि ते दारातच उभार म्हणे, हो पप्प्याचे पप्पा, पप्प्याचे पप्पा, ते करीनाचा आज लय हार चांगला बघितलाय, ते 8 तोळ्याचा होता, मला तेवढा करून देताव का? चाबूक जे काढला महाराजांनी बायको जे मारली तरच साजी नुसते चरपाटीच काढली. अरे सकाळपासून मी उपाशी आहे, कधी मागाव, कसं मागावं? हीन दिन होऊन मागावं. मालक आधी त्याला प्रसन्न करावं, प्रसन्न करावं आधी त्याला, आणि मग मागावं, मग देत असतो तो. हे लोकांना कळत नाही. कसं मागावं, कधी मागावं, टाईम पाहावी, कोणती वेळ आहे, समोरचा प्रसन्न आहे की नाही हे पाहावं आणि मग मागावं. त्या 5 गोष्टी जगाला कळत नाहीत. म्हणून तुका म्हणे धडा जाना हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडला तर विसरली तया टाळ्या. विठोबार तुम्ही फोटो टाकलेत म्हणून ज्यांचे ज्यांचे इथं फोटो दिसले मला तिथून येईपर्यंत, त्या रोडवर मध्ये 1 किलोमीटर येईपर्यंत जिथं जिथं बॅनर दिसले, लक्षात ठेवा मी बी MA MPhil PhD पर्यंत गेलेला माणूस आहे. परिस्थिती बघूनच कीर्तन करीत असतो. हो, उद्या छत्रपती शिवरायांसाठी बोलवा, किती तास करायचे ते करतो. उद्या संत सेना न्हाव्यासाठी बोलवा, किती तास करायचे तेवढं करतो. कारण संत चरित्र लिहिण्यातच माझा जन्म जातोय. त्यामुळे तुम्ही कशासाठीही बोलवा. माझे श्री संत मला जे जे तुमच्या पत्रिकेवर फोटो दिसले आणि जे जे मला या बॅनरवर फोटो दिसले तेवढ्यांसाठी मी बोललो. आता लक्षात आलं असलं तर बघा, बघा अजून एकदा विचार करून, नाही तर उद्या सकाळी फोन करा आता कळत नसलं तर. हो, एक जण हो ते परवा दिवशी गाडी बिघडली, एसटीनं जायचा प्रसंग आला माझ्यावर. आज बी आमचे थोरवे साहेब होते म्हणून 2 मिनिटात ते बल्ब वगैरे टाकून त्यांनी नुसता फोन लावला की काय माणसं पळाले महाराज, ते दुरुस्त करणारे 2च मिनिटात माझी गाडी टकाटक करून दिली, ते बल्ब बसवून दिले दोन्ही बदलून. हो तिथं नाही, खरं सांगायलो मी, खरं सांगायलो, लबाड नाही बोलायलो. हो, माणसं हुशार असली पाहिजे. एसटीनं निघालो त्या बुलढाण्याहून, कथा तिथं गाडी दुरुस्तीला लावली, बसमध्ये आता पर्याय नाही, बसमध्ये तिथून देऊळगाव राजाला कीर्तनाला. हा निघालो, एक जण तिथं बसलेलं होतं, मीच गेलो, जागा होती, ते बोल बिना हल बिना ते नुसतं असं करायला. मी म्हणलं इथं कोणी आहे का? बसलं, कंडक्टरला तिकीट 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 तिकीट. मी खिशात हात घालवलो, तोवरच त्यानं खिशात हात घालून काढलं, 2 द्या म्हणला देऊळगाव राजा, 2 तिकीट द्या. मी म्हणलं बाबा इथं कोणी आहे का, मी तिकडं बसतो, तुमच्यासोबत कोणी आहे का? ते म्हणलं कोणी नाही. मी म्हणलं मग 2 तिकीट कशाला? 2 तिकीट? ते म्हणलं उगं एक हरवलं तर एक असावं. हा एक तशी गत आहे माणसाची महाराज, तशी गत आहे माणसाची. मी म्हणलं एक हरवलं तर एक असावं, 2-2 तिकीट. बरं ते तिथपर्यंतही आलं नाही, त्या अंडेरा फाटा आहे तिथंच उतरलं ते, आणि ते उतरलं खिडकीतून. मी म्हणलं बाबा यायचं नाही का तुम्हाला? एसटी निघाली की? ती म्हणला नाही, सकाळी येताना हेच कंडक्टर होतं म्हणला देऊळगाव डेपोचा, आणि ह्यानं मला लय बोललाय म्हणला, त्याला दाखवायचे म्हणला, 2 तिकीट काढले म्हणला, आणि शेवटावर गेलो बी नाही म्हणला, इथंच उतरलो.
त्याला बी फसवायचं होतं म्हणला, फसविला. आता हे काही फसवी नाही का काय. म्हणून जेव्हा लक्षात येईल तेव्हा देव भलं करू सगळ्यांचं, मागायचं कळावं. बरोबर आहे का बाबा? मागायचं